दापोली आगार येथील प्लास्टिक कचरा आज पाठवण्यात आला पुनर्वापर प्रकल्पाकडे. महाराष्ट्रातील लक्षवेधी प्रकल्प. सविस्तर वृत्त. स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत निवेदिता प्रतिष्ठानच्या पुढाकारानं निवेदिता प्रतिष्ठान, रत्नागिरी ॲग्रो, जनशिक्षण संस्था रत्नागिरी आणि दापोली एस टी आगार यांच्या संयुक्त विद्यमानं दापोली एस टी स्थानक आणि एस टी आगार येथील कचरा पुनर्वापर प्रकल्पाकडं 2 ऑक्टोबर 2024 रोजी पाठवण्यात आला. निवेदिता प्रतिष्ठान आणि दापोली एस टी आगाराचा स्वच्छ एस टी आणि स्वच्छ बस स्थानक प्रकल्प 15 ऑगस्ट 2023 पासून सातत्यानं सुरू आहे. गेल्या 6 वर्षामध्ये 15,000 पाण्याच्या बाटल्या आणि 500 किलो प्लॅस्टिक खवचे रॅपर्स यांचा कचरा पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवण्यात यश प्राप्त झालं आहे. या कामी दापोली तालुक्यातील विविध महाविद्यालय, विविध शैक्षणिक संस्था, विविध महिला बचत गट, सामाजिक सेवा संस्था यांचं सातत्यानं सहकार्य लाभत असल्याची माहिती निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी दिली. स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत 2 ऑक्टोबर रोजी प्रवाशांनी प्रवास करताना एसटीत टाकलेला खाऊचा रॅपर्स आणि पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्यांचा कचरा हा संनियंत्रित करून तो सर्व कचरा डम्पिंग ग्राउंडवर न जाता थेट पुनर्वापर प्रकल्पाकडे निवेदिता प्रतिष्ठान आणि रत्नागिरी ॲग्रोच्या माध्यमातून पाठवण्याच्या सातत्यपूर्ण कार्यक्रमाची आज संध्याकाळी उशिरा सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे, दापोली आगार प्रमुख रेश्मा मधाळे, जनशिक्षण संस्थेच्या निशा उपलप, पत्रकार सलीम रखांगे, प्रणव रळेकर, निवेदिता प्रतिष्ठानच्या महेश्वरी विचारे, वैभवी सागवेकर, साईराज पाते, दापोली एस टी आगारातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचं विशेष सहकार्य लाभलं. दापोली एस टी आगारातील कचरा गेला पुनर्वापर प्रकल्पाकडे. महाराष्ट्रातील लक्षवेधी प्रकल्प यशस्वी. विशेष प्रतिनिधी आणि भरत सरपरेसह दैनिक सूर्योदय, दापोली.